राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून सुरू असलेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही। राम मंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झालाय। हा कार्यक्रम रामलल्लासाठी नाहीये, तो भाजपचा कार्यक्रम आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ असं राऊतांनी स्पष्ट केलं। तर हा निमंत्रण न मिळाल्यानंच उबाठा गटाची चरफड सुरू आहे असं प्रत्युत्तर भाजप आमदार नितेश राणेंनी दिलं। बघा, आमंत्रणाचं राजकारण या देशात कधी झालं नव्हतं। भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हाही हाच प्रकार झाला। भारतीय संसदेचं उद्घाटन झालं नव्या तेव्हाही हाच प्रकार झाला। आता राम मंदिराच्या बाबतीत आयोजित हे सुरू आहे। हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत, हे देशाचे नाही, याला राष्ट्रीय स्वरूप नाही आहे। गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतला मी आठवण करून देईन की त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा ह्याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल, देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते, मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं? राजनीति करना चाहते हैं या राजनीति कर रहे हैं। उनका ना राम से नाता है ना उनके विचार से नाता है। ये चुनाव का जुमला है। अब उनको कौन रोकेगा? तो जो करना उनको कर दीजिए। तो इन्विटेशन की बात है, आपको आया क्या, आपको नहीं आया क्या, क्या करना है भाई? कौन जाएगा बीजेपी के इस प्रोग्राम को? ये बीजेपी का कार्यक्रम। राम देवतांनीच ठरवलंय की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये, म्हणून तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना आमचा रामदेवच तिथे बोलवणार नाही, म्हणूनच आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतंय। अब वो एक पार्टी का विषय बन गया। सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में, तो मुझे लगता है प्रभु श्री राम को एक तरह से किडनैप कर दिया है। तो हम क्या बैठे हैं क्या इनविटेशन का इंतजार करके? जब उनका बीजेपी का प्रोग्राम खत्म हो जाएगा तो हम जाएंगे रामलल्ला का दर्शन करने। बीजेपी कौन होती है रामलल्ला का इन्विटेशन देने वाली? किडनॅप आणि अशी खालच्या दर्जाची भाषा आमच्या देवाबद्दल बोलायचं खरं म्हणजे ह्याला लाज वाटली पाहिजे। म्हणजे मुळामध्ये हे किती हिंदू द्वेषी आहेत हे ह्या वक्तव्यानेच आम्हाला कोणा कळतं। आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही। अब इस देश से संविधान, न्याय, सत्य ये बचाने का काम करना है और इसीलिए वो संकल्पना लेकर राहुल गांधी भारत न्याय यात्रा पर चल रहे हैं, तो हम उनका स्वागत करेंगे। मैं नहीं मानता हूँ कि उनके सामने कोई चुनाव की मंजिल है या और क्या है। बस एक नेता निकला है, लोग उनके साथ चलेंगे। इंडिया अलायन्सच्या नावाने एनडीएच्या विरुद्ध लढताय, मग स्वतःच्या यात्रेचं नाव जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा इंडिया न्याय यात्रा असं का दिलं नाही? काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्स मान्य नाही आहे का? काँग्रेस पक्षाला स्वतःचं अस्तित्व ठेवायचं आहे का?